आपणच फक्त एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, इतर लोक काय करत नाही अशा पद्धतीने आपण भाजपच्या बुडाला आग लागायची कारण भाजपच्या बुडाचा आगेचा इथं विषय नाहीये. एक सरकार म्हणून काही एक सिस्टम असते विकासराव. जे कोणी भाषणबाजी करतात ना श्रद्धांजली सभेत किंवा इथं आता चॅनलवर सुद्धा, त्यांना मला साधा प्रश्न आहे, हे तपास चाललाय, चौकशी चालली, सांगता का जरा तपास अधिकाऱ्याचं नाव? कोण तपास अधिकारी? तुम्ही कोणीतरी सांगता का पॅनल मधलं चर्चेतलं? तुम्हाला तपास अधिकारी सुद्धा माहिती नाही. VSR कंपनी आणि DGCA लागेबांधे आहेत. आम्ही पुरावे दिले. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री जे आहेत नायडू, त्यांचे कसे संबंध आहेत VSR कंपनीशी, त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत सगळे. ऐका ना विकाजी त्यांचं पात्र गुन्हा आहे. विकाजी वकिली करतात का? मला संशय येतोय की जरी शासनाने CBI ला सांगितलं असेल, CID ला सांगितलं असेल, तर आमचं जे इन्फॉर्मेशन आहे, फर्स्ट इन्फॉर्मेशन FIR, आम्ही जे पुरावे देतोय ते कशाच्या आधारे देतोय? तर परवा DGCA ने VSR कंपनीवर संशय व्यक्त केला. VSR कंपनीची विमानं रद्द केली आता, आणि त्याच्यातलंच अजितदादांचं विमान होतं की जे खराब झालेलं होतं, त्यामुळे तिथे घातपात झाला हे आमचं ठाम मत झालं. त्याच्या संदर्भातले अनेक पुरावे घेऊन आम्ही FIR देत होतो. तर तो FIR घेतल्यानंतर त्यांनी वर्ग करायचा होता. तिकडे CID ला वर्ग करता आला असता, CBI ला वर्ग करा, कुठेही वर्ग करा, कुठल्याही एजन्सीनी तिथे चौकशी करू द्या. आमचं काय ऑब्जेक्शन नाहीये कुणी चौकशी करावी. मुद्दा असा की आमचा FIR जो आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे, आमचा FIR देण्याचा अधिकार पोलीस कसे नाकारू शकतात? आणि तपास करायचा कधी? तर FIR झाल्यावर करतात. ठीक आहे, मी पटकन पुन्हा त्याचं उत्तर घेतो, कारण ह्या तांत्रिक बाजू सामान्य माणसाला कळायला पाहिजेत म्हणून. हा सत्याजी, असं नाहीये की FIR झाल्यावरतीच तपास करतात. जर का शासनाला किंवा राज्यकारला किंवा कुठल्याही स्टेट मशिनरीला कुठल्याही गोष्टीचा संशय असला, तर त्या संशयाचा पुरावा म्हणून आपल्याला तपास करता येतो. आणि त्याच्यामध्ये हा ठीक आहे, त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. ऐका ना विकाजी त्यांचं विकाजी वकिली करतात का? मला संशय येतोय. नाही विकाजी, असं नाही म्हणू शकत आपण असं नाही म्हणू शकत आपण. त्यांचं मत ते मांडतायत ना, त्यांचं मत तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्यांचं मत खोडून काढा, पण त्यांना बोलू दे. बाजूने बोलणार लवंडे साहेब, वकील कायद्याच्या बाजूने बोलणार आहे. तर आपल्याला कुठल्याही तपास यंत्रणेला फक्त FIR असल्यावरतीच तपास करायला मुभा असते असं नाही, ते तसा देखील तपास करू शकतात. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी घटना घडली आहे ती इतकी तांत्रिक आहे की सर्वसाधारण आपलं जे पोलीस खातं आहे त्यांच्याकडे क्षमता नाही आहे की एवढ्या टेक्निकल लेवलच्या पातळीवरती जाऊन ते FIR नोंदवून त्याच्यामधले मुद्दे ते FIR मध्ये उतरवून त्याच्यावरती ते जाऊन तपास करू शकतात. त्याच्याकरता उच्च पातळीची जी काही यंत्रणा लागते ती CID आणि CBI कडे आहे. आणि त्याच्यावरती समजा दोषारोप निश्चित होऊन मग त्याच्यावरती FIR होणार असेल तर ते योग्य राहील अशा दृष्टीने मला म्हणायचंय. कारण अजितदादा गेल्याची जी काही घटना झाली त्याच्याबद्दल सर्वांनाच दुःख आहे. मी वकील म्हणून देखील दुःख आहे, आणि आपण असं म्हणू शकत नाही की मी कुणाची वकिली करतोय. त्यामुळे मला असं म्हणायचं की सत्य बाहेर येणं जरुरीचं आहे. फक्त आपल्याला थोडा अवधी देणं हे फार महत्वाचं आहे. कारण कदाचित असं देखील होऊ शकतं की आपण घाई केल्यामुळे कदाचित सरकारवरती प्रेशर येऊन, CID CBI वरती प्रेशर येऊन त्याला एक दिशाभूल होऊन सामान्य जनतेमध्ये देखील एक प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि आपल्या समोरनं सत्य येण्याकरता विलंब होऊ शकतो. आणि विकाजी, हाच मुद्दा आहे की एक प्रकारची ही जी घाई आहे ती या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण देऊ शकते का? दुसरं, जो तपास सध्या सुरू आहे तो सुद्धा प्रभावित होऊ शकतो का? ही घाई कशासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. जर आज तुमच्याकडे ज्या बाबी येत आहेत त्या बाबी पूर्ण येऊ देत, पूर्ण रिपोर्ट आला तुमच्या हातात, तर त्या आधारावर FIR होणारच आहे. त्याच्यात जर कोणी दोषी असेल तर त्यांचं म्हणणं आहे. तुमचं उत्तर द्या, नंतर मी विकाजींकडे जाईल. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की झारखंडमध्ये एक आठवड्यापूर्वी एक एअर अँब्युलन्सचा अपघात झाला, त्याच्यामध्ये 6-7 लोक मृत्युमुखी पडले. त्या घटनेमध्ये 2 दिवसात 24 तासात गुन्हा दाखल झाला. इथे VIP व्यक्ती आहे. आज 27 दिवस झाले, अजूनपर्यंत प्राथमिक अहवाल सुद्धा पुढे आला नाही, ब्लॅक बॉक्स सुद्धा आलेला नाही. VSR कंपनी आणि DGCA लागेबांधे आहेत. आम्ही पुरावे दिले. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री जे आहेत नायडू, त्यांचे कसे संबंध आहेत VSR कंपनीशी, त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत सगळे. आणि इथे जे तपास चाललाय आता तो अपघाताच्या दिशेने चाललाय, तांत्रिक दिशेने चाललाय. तो तपास क्रिमिनल अँगलनी, ज्याच्यावर आम्ही शंका घेतल्यात, पुरावे दिलेत, त्या अँगलने तपास कुठेही सुरू नाही. कारण आज आम्ही CID ऑफिसला सुद्धा जाऊन आलो, CID अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली. क्रिमिनल अँगलनी तपास सुरू नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. क्रिमिनल अँगलने या सगळ्याचा तपास व्हावा असं तुमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत विकास पासलकर आहेत. विकासजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकार तुमचं आहे, तुमच्या नेतृत्वाच्या बद्दलची ही अतिशय महत्वाची मागणी आहे. अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय FIRच्या बद्दलची? तुम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा जर FIR होत नाही तर मग काय असा प्रश्न उपस्थित केला जातो? नाही, आपण या अगोदर या चर्चेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, विकासजी लवांडे यांनी रोहित दादा पवार आमदार त्यांच्या माध्यमातून FIR नोंदवण्याचा प्रयत्न केला, आणि त्या अगोदर राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून याच्यावरती तपास सुरू आहे, CBIच्या माध्यमातून सुद्धा तपास सुरू आहे. हा विषय एवढा सोपा नाहीये. या महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री असतात
असणारे माननीय अजितदादा आपल्यातनं गेलेले आहेत. खरं तर लोक या धक्क्यातनं अजून सावरत नाहीयेत. एक महिना आता 1-2 दिवसानंतर होतोय आणि 26 जानेवारीला माननीय अजितदादांनी पुण्यातील फ्लॅग होस्टिंग केलं त्या ठिकाणी आणि आज 26 आज फेब्रुवारी आहे. तर आज विचार करा की एक एवढं मोठं नेतृत्व आज आपण राष्ट्रीय लेवलवरती सीबीआयच्या माध्यमातून असेल, राज्याच्या लेवलवरती सीआयडीच्या माध्यमातून असेल आणि आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अनेक खासदार अनेक आमदार इथं राज्याच्या विधिमंडळाचं आता अधिवेशन चालू आहे. वेगवेगळ्या विषयातून अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला याचं उत्तर द्यायचंय. ही संपूर्ण जे काही घडलंय ते जनतेसमोर आलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी अत्यंत या ठिकाणी सखोल अशा चौकशीचे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि हे प्रयत्न झालेच पाहिजेत. आणि रोहित दादा पवार यांनी आमदारांनी ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या शंकेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आम्हाला असं वाटतं की माननीय अजितदादा हे आमचे नेते होते आणि आज त्यांच्या अशा जाण्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांना धक्का पोचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठेही कुठले लूप होल्स राहता कामा नये आणि म्हणून या अगोदर जे आपले ऍडव्होकेट त्या ठिकाणी आहेत त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. कारण कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण एखाद्या छोट्याशा गावात किंवा कुठेतरी काहीतरी चोरी झाली आहे किंवा कुठेतरी काहीतरी झालंय आणि त्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत असताना ही छोटी बाब नाही, ही टेक्निकली दृष्टिकोनातनं सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि व्हीएसआर कंपनी असेल, डीजीसी असेल यांच्याकडनं कुठेही दुर्लक्ष होत असेल तर त्या संदर्भामध्ये रोहित दादा असतील किंवा या राज्यातील प्रमुख लोक असतील या सर्वांची सुद्धा हीच इच्छा आहे की या गोष्टीला दादांच्या मृत्यूला जे जे कारणीभूत आहे, जे जे घटक आहेत त्याला योग्य त्या पद्धतीने ती चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्या दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण या विषयामध्ये अत्यंत भावनिक आहोत आणि हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळे या विषयाला ज्या पद्धतीने या उलट मला असं वाटतं की ही जी चौकशी होती यावरती सुद्धा कुठेतरी ते परिणाम होऊ नयेत आणि ह्या ज्या शंका जे काय रोहित दादा जे त्या ठिकाणी जे मांडतायत त्या शंकांना सुद्धा असं अवेअर करून चालणार नाहीये आणि म्हणून दुर्लक्षून चालणार नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्ही स्पष्ट शब्दात हे नाही सांगितलं की एफआयआर दाखल व्हायला हवा की नको त्याच्याबद्दल. नाही हा विषय असा आहे एफआयआर दाखल व्हायला का नको मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कायदेशीर बाबी आहेत. अहो एफआयआर दाखल होण्याने जर काही प्रश्न सुटत असतील, जर त्या अँगलनी पुढे जात असेल तर आता सुद्धा ते सांगितलं की जर एफआयआर होत नसेल तर न्यायालयाचे दरवाजे आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला जाता येईल. त्याच्यात खात्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे. काय प्रयत्न एक आमदार भावनेशी सहमत आहे सगळ्याच विषयाची. तुमच्या पक्षात सुद्धा 2 मतं प्रवाहित का एक आमदार तिथे एफआयआर दाखल करायला जात आहेत आणि पुन्हा अशी पक्षाची भूमिका काय आमदारांची काय? ठीक आहे, मी विचारतो. विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी, तुम्ही या चर्चेला सहभागी होण्याच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी इथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये जाणून बुजून एफआयआर दाखल केला जात नाहीये. खरंच अशा प्रकारच्या दबावामधून हे होतंय का? एफआयआर दाखल करायला अडचण काय? एफआयआर दाखल करायला अडचण नाही किंवा या प्रकरणाची चौकशी करायला सुद्धा अडचण नाही. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा केंद्र सरकारला विनंती केली की या संबंधित प्रकरणाची लोकांना जी शंका येते त्याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, काय ते समोर आलं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे चौकशी होते. चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी होते. पण आम्ही म्हणू तशा पद्धतीनं सरकारनं पुढे गेलं पाहिजे असं चालणार नाही. आतापर्यंत तुम्ही दादांना विरोध करत होते. दादा तर आमच्या सोबत होते त्यामुळे आम्हाला त्या विषयाची काळजी आहे. ते आमचे सहयोगी पक्षाचे नेते होते, आमच्या परिवारातले होते. चर्चा करू नका. तुम्हाला काय सुचवायचं? तुम्हाला काय सुचवायचं? राजकीय चर्चा नाही करत मी, तुम्हाला खरं ते सांगतो. राजकीय चर्चेसाठी हे व्यासपीठ नका वापरू. राजकीय चर्चा करू नका. राजकीय चर्चा करू नका. बरं ठीक आहे, विकासजी त्यांचं म्हणणं ऐकू देत ना. तुम्ही जसे आरोप करताय तसं त्यांचंही काही म्हणणं असेल ना. हा प्लीज. राजकीय चर्चा कशाला करतात? तुम्ही भांडवल दादांच्या बद्दल लिगल पॉइंटवर बोला. लिगल पॉइंटवर बोला. 5 लोक गेलेत. विकासजी मी आहे ना इथं, मी माझं काम करतोय. प्लीज विकासजी त्यांना बोलू देत. सत्य समोर येईल. लिगल आणि यंत्रणा तपास करतायत. मग केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, ह्या काही तपास यंत्रणा आहे आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करतायत. आणि या राज्यासमोर जो काही त्यावेळेसचा अपघात झाला त्याची सत्य परिस्थिती काय ते समोर मांडण्याचं काम सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू. पण तुम्ही ज्या पद्धतीने पुढे जातायत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत असं होत नाही. तुम्हाला जसं वाटतं तशा पद्धतीने होणार नाही. सरकारला सुद्धा काळजी आहे आणि नेमकं जनतेच्या मनात जे प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नाचे निरसरण
त्या ठिकाणी सरकार निश्चितपणे करणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि फक्त तुमचा एफआयआर दाखल झाल्यावर काही होणार नाही. विमान कंपनीच्या बाबतीत सुद्धा तपासण्या चालू आहे, त्यांची चौकशी चालू आहे, सगळ्या बाबतीत प्रामाणिकपणे चौकशी चालू आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्हालाही काळजी आहे की नेमकं घडलं काय ठीक. ते जनतेसमोर आणायचं आणि जनतेच्या मनातली शंका दूर करायची. ठीक आहे विनोदजी, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने झालं पाहिजे असा आग्रह सोडतो. विनोदजी तुम्ही बोललात त्यातला एक सार घेतो आणि भाजपच्या इतर प्रवक्त्यांनी आज जी स्टेटमेंट केली त्याच्याबद्दलचा सार घेऊन विकासजींना प्रश्न विचारतो. विकासजी, आम्ही म्हणू तसंच करा, एक मुद्दा. दुसरं, ते असं म्हणतायत की रोहित पवार यांना राजकीय वारसा आपल्याकडे हवाय, त्याच्यासाठी अजितदादांचा वारसा मीच नंतर हे सांगायचं, त्याच्यासाठीची धडपड आहे आणि हे सगळं राजकारण आहे अशा प्रकारचा आरोप होतोय. जरी तुम्हाला राजकीय चर्चा करायची नसली तरी हा राजकीय आरोप आहे, त्याला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हे बघा, जे कोणी बोलतायत ना राजकारण 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 आणि भाषणबाजी करून अजितदादांना न्याय मिळणार नाहीये. जे कोणी भाषणबाजी करतायत ना श्रद्धांजली सभेत किंवा इथं आता चॅनलवर सुद्धा, त्यांना मला साधा प्रश्न आहे, तपास चाललाय, चौकशी चालली, सांगता का जरा तपास अधिकाऱ्याचं नाव? कोण तपास अधिकारी? तुम्ही कोणीतरी सांगता का पॅनल मधलं चर्चेतलं? तुम्हाला तपास अधिकारी सुद्धा माहिती नाही. सीबीआयनी अजून तपास सुरू नाही. विकासराव, अशा चर्चेमध्ये आपण सीबीआयनी तपास चालू केलेला नाही. बरं, एक मिनिट. विकासजी तुमच्या भावनांचा पूर्ण आदर करतो, पण तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे ना. हा प्लीज. तपास यंत्रणा पद्धतीने करत नसते किंवा कुणाला सांगून तपास यंत्रणा तपास चालू आहे. हे कशाच्या आधारे तुम्ही बोलता? आम्ही पाठपुरावा करतोय. तपास अधिकारी कोण आहे आज 4 वाजता आम्हाला कळाले. तपास अधिकारी कोण आहे आम्हाला 4 वाजता आज कळाले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, पाठपुरावा करतोय. रोहित दादा पवार यांनी गेले महिनाभर जे कष्ट करून कागदपत्र जमवले, जे त्याच्यामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत, हे पुरावे इतके गंभीर स्वरूपाचे आहेत, ते आज आम्ही सीआयडीला दिले. सीआयडीचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी गप्प झाले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निरुत्तर व्हावं लागलं. पण विकासजी गोळा केले. आज हे बघा विकासजी, आज तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स नसताना प्रायव्हेटली समजा तुम्ही तुमच्या पद्धतीनं ही काही माहिती गोळा केली, त्याच्यावरून प्रश्न उपस्थित केले, पण आपल्याला यंत्रणेवर इतका विश्वास दाखवून कसा चालेल मला सांगा? शेवटी हे कन्क्लुजन कडे जायचंय. तुम्हाला कन्क्लुजन कडे न्यायचं असेल तर तुम्हाला यंत्रणेवर विश्वास ठेवा लागेल की नाही? यंत्रणेवर विश्वास ठेवून आपल्याला कसं चालेल? उद्या मला ह्याच्यावर विश्वास नाही, मला त्याच्यावर विश्वास नाही, असं कसं चालेल? विलासजी, रोहित दादा पवार यांनी कोणावर अविश्वास दाखवला? जरा एक स्टेटमेंट काढून दाखवा तुमच्या चॅनल मधलं. नाही, तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलताय त्याच्यावरून प्रश्न उपस्थित होते म्हणतो मी. ऐकून घ्या. आम्ही सीआयडीने तपास करू द्या, सीबीआयने तपास करू द्या, तपास कुणी करू द्या, आपण आमचा एफआयआर तर घ्या, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. एखादी दखलपात्र गुन्हा घडला तर संविधानाने अधिकार दिलाय. बीएनएसएस कायद्यानुसार आम्हाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार आम्हाला अधिकार आहे की आम्ही एफआयआर देऊ शकतो आणि आमचा एफआयआर वर्ग करा, सीआयडी कडे वर्ग करा, सीबीआय कडे वर्ग करा, तपास कुणी करा. कोणत्याही कोंबड्याने रात उजाडू द्या, पण रात उजाडू द्या. कोणतंही कोंबडं आरू द्या. आमचं काही ऑब्जेक्शन नाही कुणावर. फक्त आमचं ऑब्जेक्शन आहे की व्हीएसआर आणि डीजीसीए यांचे लागेबांधे आहेत. डीजीसीएनेच परवा सांगितलं व्हीएसआर कंपनी कशी दूषित. पण त्यांचा पक्ष आहे ना इथं. 24 फेब्रुवारीला डीजीसीएने व्हीएसआर वर आरोप केले. त्यांची वेबसाईट काढून बघा डीजीसीएची. त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या कुटुंबातले लोक आहेत ना, सरकारमध्ये बसलेले आहेत ना, ते त्यांचंही काही लक्ष असेल का नाही तपासावर? रोहित पवार, युगेंद्र पवार त्यांच्या कुटुंबातले नाहीत का? आणि ठीक आहे, तुम्ही बोला. रोहित पवार जर राजकारण असं वाटत असेल कोणाला, पुरावे द्यायला, जे पुरावे घेऊन कुणीतरी तपास करा. दादांना न्याय द्या, ज्या दादांनी लाखो लोकांना न्याय. बरं ठीक आहे, मी विचारतो. विकासजी आपल्या सोबत आहेत. विकासराव, आपण सगळ्यांना म्हणतोय, आपण या ठिकाणी ज्या वेळेस आपण चॅनेलवरती आहे, तुम्ही खूप समजूतदार आहात, परंतु ठीक आहे ना, रोहित दादा प्रयत्न करतायत, सगळ्यांच्याच भावना आहेत. आपणच फक्त एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, इतर लोक काय करत नाही. अशा पद्धतीने आपण भाजपच्या बुडाचे भाजपच्या बुडाचा आगेचा इथं विषय नाहीये. एक सरकार म्हणून काही एक सिस्टम असते विकासराव, एक सिस्टम असते. गृह खातं असतं. आरोप करणं राज्याच्या नाही होऊ शकत ना. राज्याच्या प्रमुखांनी अशा बोलू देतात. विकासजी, तुम्ही पुरेसं बोलला, तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय. बसलकर सर बोला. विकासराव, अजितदादांबद्दलच्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला की प्रत्येक घराघरामध्ये माणसं अश्रू ढाळतायत. आज सुद्धा अश्रू ढाळतायत. तुम्हाला भावना आहेत, आम्हाला भावना नाहीयेत का? आज ज्या गोष्टीमध्ये आज आपला नेता गेलेला आहे, आता जेव्हा आपला नेता जातो
जातो, आपल्या हाडामासाचा माणसाचा गोळा जातो, ज्यावेळेस या शरीरामधलं काळीज निघून गेल्यासारखी भावना आहे. विकासराव तुम्ही थांबावं, एकदा तुम्ही काहीतरी विकासजी थांबा ना, चर्चा अशी नाही होऊ शकत. भावना Please, त्यांचं ऐकल्या, पण म्हणणं ऐकावं लागेल विकासजी, प्लीज. तुमच्या भावना या 100% तुमच्या भावना आहेत, आमच्याही भावना आहेत. आपण समजून घेतलं पाहिजे की आज आम्हाला सुद्धा या संदर्भामध्ये प्रचंड वेदना होत आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगेल की आत्ताच एका कार्यक्रमातून आम्ही आलो, पक्षाचा कार्यक्रम होता. पक्षाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते होते. हजारो कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः अश्रूंचे बांध फुटले की ज्यावेळेस दादांच्या संदर्भामध्ये लोकांना खूप वेगळ्या भावना आहेत आणि दादांच्या तपासामध्ये असं कुणीही या महाराष्ट्रामधील जर त्याच्यामध्ये गलथानपणा करेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून आपण कुठंतरी तुम्ही 100% जे काय करताय त्या तुमच्या भावना आहेत, तशाच पद्धतीमध्ये आज 40-42 आमदार आहे, प्रत्येक कार्यकर्ता आहे, प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी माझ्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. नाही त्यांच्या भावनांना अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. कुठेतरी त्यांच्या भावनांना आपण दुर्लक्षित करून केवळ फक्त आपण या ठिकाणी भावनिकतेचं राजकारण या ठिकाणी नकोय. कृपा करून प्रत्यक्षरित्या तुमच्या बरोबर खांद्याला खांदा भिडवून ठीक आहे, या नाही, ठिकाणी नाही. आम्ही मी सुद्धा तयार आहोत. तुमच्या मताशी सहमत त्यामुळे आहे.